तर हे बघा मी आज काढलंय मंदिर आवरायला. तर तुम्हाला वाटेल की हे मंदिर आवरत नाही का, तर वर नाहीये, तर खाली मी ग्रंथ ठेवलेले असते त्याच्यामध्ये. तर हे बघा आज मी काढलेत ग्रंथ. तर बघूयात माझ्याकडे कुठले कुठले ग्रंथ आहेत. तर हे बघा हा आहे भागवत ग्रंथ. तर हा ग्रंथ पण मी श्रावण महिन्यात वाचलेला आहे, पारायण लावलेलं मी. आणि हा ग्रंथ आहे माझ्या बाळू मामांचा. तर हे नाही वाचून झालेलं माझं, कारण मी आत्ताच आणलेला आहे हा ग्रंथ. बाळूमामांच्या मेंढ्याच्या तिकडून आणलेला आहे, पालखीमधून. तर हा बघा हा आहे नवनाथ ग्रंथ. तर नवनाथ ग्रंथ पण 10-11 वेळा वाचून झालेला आहे मी. नवनाथ पारायण पण लावलेलं. हा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा. तर हा पण 3-4 वेळा लावून झालेला आहे माझा. तर हा बघा हा आहे भगवद्गीता. आणि हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्या स्वामी सेवेकरांना. तर हे आहे गुरुचरित्र. तर हे खूप वेळा वाचून झालंय आणि आता पण लावायचंय मला हे गुरुचरित्र पारायण. तर खरंच गुरुचरित्र पारायण लावल्याने खूप खूप म्हणजे अनुभव येतात. मला पण आलेले, तुम्हाला पण येतील. तर हे आहे गुरुचरित्र. आणि हे आहे स्वामी चरित्र. तर हे तर आपण रोज वाचायचे असतात. नित्यसेवेमध्ये याचे रोज 3 अध्याय असतात. आणि कोणाला पारायण करायचं असेल तर रोज एक पुस्तक पूर्ण वाचायचं, 21 अध्याय. तर हे बघा याचे पण मी भरपूर केलेले आहेत पारायण. तर हे पण मला आता चालू करायचंय. थोडंसं आता गॅप पडलेला मध्ये, तर आता परत मला चालू करायचंय पारायण. तर हे बघा हे आहे स्वामी चरित्र. आणि सेवामध्ये सगळ्या सेवा असतात. आपल्या कुलदैवतेची सेवा किंवा मग आपल्या पितरांची सेवा, सगळं काय असते, आरत्या, सगळं काय असतं याच्यामध्ये. हे बघा सगळ्या सेवा असते त्याच्यामध्ये. हे बघा हा आहे संक्षिप्त भागवत, की ज्यांचा मोठा भागवत वाचून होत नाहीये त्यांच्यासाठी हे आहे छोटं भागवत. हा आहे छोटा नवनाथ ग्रंथ. ज्यांना मोठा शक्य नाही त्यांच्यासाठी हा आहे. तर एखाद्याला सेवेमध्ये एखादा अध्याय वाचायचा असेल आणि आपल्याला पूर्ण ग्रंथ बाहेर काढणं शक्य नसेल, तर हे बघा असं एक अध्यायाचं पुस्तक भेटतंय. तर हा नवनाथ ग्रंथामधला अध्याय 5वा आहे. तर आपल्याला जर काय प्रॉब्लेम असेल भूतपिशाच, आपल्याला जर एखादाच अध्याय वाचायचा असेल तर हे बघा हा आहे नवनाथ ग्रंथाचा 5वा अध्याय. तर एक पण पुस्तक भेटतं त्यातलं, म्हणजे एक अध्यायाचं पण पुस्तक भेटू शकतं. आणि हा बघा हा आहे गुरुचरित्रामधील 14वा अध्याय. तर या पण अध्यायाचं एकाच अध्यायाचं एक पुस्तक घेतलेलं आहे मी, कारण की रोज तेवढं शक्य होत नाहीये आपल्याला पुस्तक ग्रंथ बाहेर काढणं. तर हा बघा हा आहे शिवपाठ. आणि हा आहे गुरुचरित्रातील 18वा अध्याय. मगाशी दाखवला तो 14वा होता आणि हा 18वा आहे. तर आपल्याला रोजचे 14वा आणि 18वा अध्याय वाचायचे असते, त्यामुळे हे 2 अध्याय आहेत माझ्याकडं. आणि हे बघा हे एकच पुस्तक आहे, याच्यामध्ये 14वा आणि 18वा अध्याय एकाच पुस्तकामध्ये दोन्ही पण आहे. तर हे असे छोटे छोटे एका अध्यायाचे पण माझ्याकडे असे पुस्तक आहेत. तर हा बघा हा आहे नरेंद्र महाराजांचा ग्रंथ. तर मी खूप 10-12 वर्षापूर्वी नाणीजला गेले होते नरेंद्र महाराजांच्या तिथं, तेव्हा आणलेला. मी पहिले वाचायचे, माझा श्री झाला तेव्हा, पण आता नाहीये एवढं हे करत, वाचन होत नाहीये. तर हा पण महाराजांचाच ग्रंथ आहे, पण याच्यामध्ये हे असं झेरॉक्स काढलेले आहेत. तर हा नाही वाचलेला आहे मी अजून. तर हे बघा एवढे ग्रंथ आहेत. तर तुम्हाला वाटत असेल की नुसतेच ग्रंथ घेऊन ठेवलेत का, तर वाचन करीत नाहीस का, तर हो मी वाचते ग्रंथ लावते मी. तर हे बघा ही आहे आपल्या मामांची घोंगडी. आणि हा माझ्या हातामध्ये जो धागा आहे तो पण मामांच्या घोंगडीचाच आहे. तर ही आहे बाळूमामांची घोंगडी पण मी. आणि हे बघा हे आहे श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचं पुस्तक आहे. तर 9 गुरुवारचं व्रत मी केलेलं, तर त्यातील एक पुस्तक राहिलेलं आहे. आणि हे बघा वैभवलक्ष्मीच्या व्रताचे पण काही पुस्तक आहेत माझ्याकडे. आणि हे आहे दत्त अनघालक्ष्मी व्रताचं पुस्तक. तर याचे पण मी हे केलेले, उपवास केलेले आणि याची पण पूजा मांडलेली मी. तर हे अनघालक्ष्मीचं व्रत असते, महिन्यातून 1 दिवस पूजा मांडायची असते कालाष्टमीला. तर मी कालाष्टमीला केलेलं. तर याची पूजा असते 1 वर्षभर मांडायची असते, तर मी केलेली. हे बघा हे आहे ललिता सहस्त्रनाम. तर खूप सारे पुस्तक आहेत, वाचून पण झालेले आहेत माझं, असं नाही की मी फक्त घेऊनच ठेवलेले आहेत. तर हा बघा हा आहे आपला रांगोळीचा डब्बा. तर हा पण मी मंदिरातच ठेवते, कारण की इथली इथं रांगोळी काढायला मंदिराच्यामुळे घ्यायचं होतं, की असं छान होतं, बसतं याच्यामध्ये मंदिरामध्ये. गायीची आहे, गाई आणि वासरू.
आणि हे आहे आपल्या महाराजांचं नाव. तर मला मोठी नावाचे ते रांगोळी घ्यायची होती पण ती भेटली नाही म्हणून मी ही छोटी घेतलेली आहे. तर हे बघा, हे असे आहेत माझ्याकडे रांगोळीचे साचे. तर कधी आहे ना आपल्याला जर उशीर झाला तर आपण पटकन रांगोळी काढू शकतो याच्यातून, जर कधी वेळ भेटत नसेल तर. तर हे बघा, हे पिठापूरला गेलो तेव्हा दिलेलं होतं पुस्तक. तर हे बघा, हे नित्यसेवेचंच आहे, म्हणजे नित्यसेवेचं नाही आहे पण याचे 4च पानं आहेत. पण याच्यामध्ये हे बघा, इथं तारक मंत्र आहे पहिल्यांदा, इथं सिद्धमंगल स्तोत्र आहे, अष्टक स्तोत्र. तर आपल्याला मोठं पुस्तक घ्यायची गरज नाही आहे घोराष्टक स्तोत्रासाठी. हे बघा, छोट्या पुस्तकामध्ये पण असतंय. आणि हे बघा, मी रूम घ्यायच्या पहिले मी दिवे घेतलेले होते दिवाळीसाठी आणि नंतर मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी सामान म्हणजे ह्या रूममध्ये नव्हतं टाकलेलं. तर मला हे दिवेच काही सापडले नाहीत तेव्हा आणि मग नंतर दिवाळी झाल्याच्या नंतर सापडले तर मी हे दिवे तसेच ठेवून दिलेले आहेत. तर हे बघा 2 पॅकेट आहेत या दिव्याचे. तर बघू कधीतरी याचा वापर करू आपण. आणि हे बघा, हे 2 साचे पण आहेत. तर कधीतरी उशीर झाल्याच्या नंतर उपयोगात येतं. आणि तुम्हाला वाटत असेल की आज ग्रंथ का दाखवले, तर आज मी मंदिराची साफसफाई करत होते, वर रोज पूजा करायची आणि खाली तसंच राहून जात होतं त्याच्यामुळं. तर हे बघा, हे पण आवरून झालेलं आहे आत्ताच. तर याच्यामध्ये आहे प्रदीपदादांच्या मठावरून आणलेली अगरबत्तीची रक्षा आहे. तर हे वरून आणलेलं आहे मी. तर आपल्याला लावायला उपयोगात येतं हे पण. आणि हे बघा, याच्यामध्ये आहे कापूर. आणि हा आहे आपल्या मामांचा भंडारा. तर मामांचा भंडारा लागतो आपल्याला. जर मामांचा भंडारा घरात असेल तर आपण रोज लावतो आणि प्यायचा पण. बाळूमामांचा भंडारा आहे तो. तर हे बघा, आत्ताच आवरून झालंय. आहे आपल्या मामांचा कलश. हा मामांनी माझ्या ओटीमध्ये नारळ टाकलेला, ओटी भरलेली मामांनी. तर मी त्याचा कलश, त्या नारळाचा कलश ठेवलेला. तर हा बघा. आणि मी काय आज देव घासले नाहीत कारण की आपण किती पण देव घासले ना तरी पण ते 2-3 दिवसांनी लगेच काळे पडतात त्याच्यामुळं. तर ही बघा, ही आहे आपल्या महाराजांची मूर्ती. तर ही मूर्ती पण मी प्रदीपदादांच्या इथूनच आणलेली आहे. आणि हा जो महाराजांचा फोटो आहे तो मी दिंडोरीवरून आणलेला आहे. आणि हे बघा, हे बागेश्वर धाम, कोणाला माहिती असतील तर हा ऑनलाईन फोटो मागवलेला आहे. माझी बागेश्वर धामला जायची पण खूप इच्छा आहे. आणि ही आहे जरीमरी मातेचा फोटो, कारण की ही आमच्या इथे 30 गावमध्ये आहे. तर त्या देवीचा पण तुम्हाला वाटत असेल की किती फोटो आणले तिने, पण आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो तर हा आहे माझ्या बाळूमामांचा फोटो. तर हा पण फोटो मी बाळूमामांच्या मेंढ्यामध्ये गेलते तिथूनच आणलेला आहे. आणि हे बघा, हे आपले लग्नात दिलेले देव असतात. तर एवढे देव आहेत माझ्याकडं, कारण की कुलदेवी कुलदैवत हे सगळेच देव पाहिजेत आपल्याकडं. तर हे बघा, हे असं आहे माझं मंदिर. आणि हा वरती आहे स्वामींचा फोटो. तर हा घराच्या पूजेच्या वेळेस मला गिफ्ट आलेला आहे तो फोटो. पण त्या फोटोला दुसरीकडं असं व्यवस्थित जागा नव्हती म्हणून मी इथं लावलेला आहे आणि खूप छान वाटतो इथे. तर हे आहेत मोरपंख. तर हे मोरपंख मी आणलेत माझ्या दाजींच्या घरी त्यामुळं 2च आणलेले मी, जास्त नाही आणलेले. आणि ते क्रॉसमध्ये लावायचे असतात पण ते पडतात सारख्या हवेनी. हे बघा, खिडकी अशी जवळच आहे आणि खिडकीतून हवा आली ना सगळं पडून जात आहे. तर हे बघा, हे फोटो आहेत. ही आहे आपली मोहटा देवी. हा बघा, हा फोटो आहे यांचा पिठापूरवरून आणलेला दत्त महाराज आणि अनघा लक्ष्मी यांचा फोटो आहे. हा सत्यनारायणाचा आहे. आणि हे महाराजांचा मंत्र लागतो याच्यावरती 24 मंत्र लागतात. तर ते 3-4 वर्ष झालं आणलेलं, तर ते कधीच बंद नाही करत मी, अजून पण चालूच असते, पण खराब नाही झालेलं. तर हे बघा कसं आहे माझं मंदिर आणि आवडलं का तुम्हाला ते नक्की सांगा. तर आज पूजेसाठी फुलं नाही आहेत, तर मी सांगितलेत माझ्या मैत्रिणीला आणायला, तर ती घेऊन येईल. आणि तर हे बघा, मी महाराजांना नैवेद्य ठेवण्यासाठी भांडे पण घेतलेले. तर हा बघा, एक छोटा तांब्या आहे आणि ग्लास असे 1-2 होते पण ते हरवले माझ्याकडून. आणि हे बघा, हे ऑनलाईन पितळी भांडे मागवलेले, पण याला किती पण घासलं नाही लगेच काळे पडून जातात. आणि हे बघा, अशा या प्रसादासाठी उपयोगात येतात छोट्या वाट्या. आणि हे पण ऑनलाईनच मागवले, पण यांना खूप घासावं लागतंय नाहीतर हे पितळामुळं हे होऊन जातं, खराब होतं लवकर.
तर हे बघा, हे आहेत माझ्या महाराजांचे भांडे स्वामींचे. तर हे बघा, याच्यामध्ये जे पाणी ठेवते ना या तांब्यामध्ये मी देवाच्या, तर हे पाणी नंतर मी तीर्थ म्हणून पिते, मी टाकून नाही देत आहे. आणि आज महाराजांना मी साखर आणि शेंगदाणेचं प्रसाद ठेवला, कारण की मला नंतर प्रसाद बनवायचा आहे. आत्ता पूजा मांडली आत्ताच. तर बघूया ह्या दिव्यामध्ये आज काय बनतंय. तसं तर बनतं माझ्या दिव्यामध्ये काही नाही काही. आणि हा नारळ बघा, घराची पूजा झाल्याच्या नंतर ओटी भरायला किंवा असे बरेच नारळ आलेले, तर मी एका टाकीमध्ये ठेवून दिलेले. तर हे बघा, ह्या टाकीत ठेवलेले होते 7-8 नारळ होते आणि 7-8 नारळ होते. आणि त्यातलं बघा हा नारळ डब्यामध्येच उगवलेला, मी त्यात नारळच होते त्यामुळं कधी उघडून नाही पाहिलं त्याला. आणि 2 महिने झाले असेल. आणि हा बघा, हा उगवला, पण त्याला उगवायला जागा नसल्यामुळं हा थोडा वाकडा उगवलेला आहे. तर बघा, तर हे बघा, मी तुम्हाला मगाशी बोलले होते की माझ्या दिव्यामध्ये काय बनतंय बघूया आपण. तर हे बघा, माझ्या दिव्यामध्ये बनली चंद्रकोर. आणि हा फोटो मी 1 तासाने काढते आहे, हा व्हिडिओ, कारण लगेच नाही बनत आहे. तर हे बघा, माझ्या दिव्यामध्ये बनलेली आहे चंद्रकोर. तर तुम्हाला वाटेल, असं वाटेल की हा व्हिडिओ दुसराच असेल, आज काढलेला नसेल. तर हे बघा, मी शेंगदाणे आणि साखर नैवेद्य ठेवलेला स्वामींना मागाशी. आणि हे बघा, ही बनलेली आहे चंद्रकोर. तर चला आता इथेच व्हिडिओला एंड करू. आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अशीच महाराजांची कृपा सगळ्यांवर राहू द्या.